क्रांती सूर्यनगर येथे सुविधांचा अभाव, नागरिकांच्या जीविताशी खेळ। मौजे कळंब येथील क्रांती सूर्यनगर या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे। त्याचबरोबर क्रांती सूर्यनगर या ठिकाणी जे नागरिक राहत आहेत त्यांना रस्ता, वीज, पाणी या मूलभूत सुविधा मिळत नसल्याकारणाने क्रांती सूर्यनगर येथील नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्याचबरोबर पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जात असून व पाणी साचल्यामुळे ढासाची उत्पत्ती होऊन त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आलेले आहे। यासाठी वेळोवेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन यांना विनंती करून निवेदने देऊन सुद्धा जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जात आहे। आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले तरी सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही। याचे जिवंत उदाहरण म्हणजे कळंब येथील क्रांती सूर्यनगर या ठिकाणी राहणारे रहिवासी। माननीय गट विकास अधिकारी साहेब यांना लक्ष घालून ग्रामपंचायत प्रशासनाला तसे आदेश देऊन या नागरिकांनी त्वरित न्याय मिळवून द्यावा अशी येथील रहिवासी नागरिकांनी निवेदनाद्वारे यांची मागणी आहे व प्रशासनाने लवकरात लवकर सदर मागणीचा विचार न केल्यास मोठा आंदोलनाचा इशारा क्रांती सूर्यनगर कळंब येथील नागरिकांकडून तसेच क्रांती सूर्य सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव अनिलजी दनाने, पुणे जिल्हा वंचित बहुजन आघाडी सल्लागार सागरजी लोंढे, योगेश झोडगे, माहिती अधिकार पत्रकार, संरक्षण महासंघ कार्याध्यक्ष हेमंत जावीर, माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल वाघेला, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कळंब सोमनाथ माळी, हनुमंत बनसोडे यांचे वतीने देण्यात आलेला आहे। तालुका जिल्हा पुणे आणि इंदापूर तालुक्यातील हे कळंब गाव आहे। तर 5 वर्ष झाला आम्ही इथं प्रयत्न करतोय की कळंबला रस्ता, लाईट, पाणी सुविधा करा। इकडे मुलं जातात, आता शाळेला मुलं इथनं जवळजवळ 7-8 मुलं आहेत, तिकडं 10-12 मुलं आहेत। हे बघा पावसाचं पाणी जसं वाहतंय तसंच तो रोड रस्ता आहे, इकडं घरं बरीचशीच आहेत पण इथं सुविधा काही कळंब गावातील दिली नाही। सरपंचांना अर्ज दिलेला आहे, परत इंदापूरमध्ये पंचायत समितीमध्ये अर्ज दिलेला आहे की बाबा प्रत्येक वर्षी अर्ज देतो, पावसाळ्याच्या अगोदर मे महिन्यामध्ये देतो, पावसाळा झाल्यावर आम्ही अर्ज देतो, पण इथं कसली सुविधा नाही आहे। तर इथं दखल घ्यावी शासनानं आणि पुढाऱ्यांनी, राज्यकर्त्यांनी। तर बघा हे घरं वगैरे आहेत, पावसाचं वातावरण आहे, यायला जायला नाही आहे आणि इथं सुविधा मिळाव्यात। आणि ही दलित वस्ती आहे।